आतापर्यंत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या आवाजातून. आता त्या तुमच्या समोर उभं राहून बोलणार आहोत. ज्या बातम्यांनी प्रश्न विचारले, ज्या बातम्यांनी व्यवस्थेला आरसा दाखवला, ज्या बातम्यांनी सामान्य माणसाचा आवाज बनून सत्य मांडलं, त्या बातम्यांचा विश्वास आज एका नव्या रूपात तुमच्या समोर येतोय. राजकारण असो की प्रशासन, गाव असो की देशाची राजधानी, बातमी कोणाचीही असो, DS न्यूज 24 वर बाजू फक्त सत्याचीच असेल. हो, हे आहे तेच व्यासपीठ, तोच निर्भीड विचार, तोच सत्याचा आवाज. फक्त आता तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी एक नवी उपस्थिती. DS न्यूज 24 आता अधिक थेट, अधिक जबाबदार आणि अधिक स्पष्ट. मी संपादिका अश्विनी पुरी. आता प्रत्येक बातमी तुम्हाला फक्त ऐकू येणार नाही, तर ती तुमच्या समोर उभी राहून तुमच्याशी बोलेल. DS न्यूज 24 सत्य थेट समोरासमोर. आता आवाजासोबत चेहराही सत्याचा. लवकरच आम्ही घेऊन येतोय बातम्यांचा नवा अंदाज, बातम्यांचा नवा अध्याय. लवकरच. संगमनेर तालुक्यातील पठार भागात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. आकाशातून नांदूर खंदरमाळ शिवारातील भोयटेमळा परिसरात एक संशयास्पद बलून पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पडलेला हा बलून नक्की काय आहे याबाबत नागरिकांनी तर्कवितर्क लढवलेत. तसेच या बलूनचा नेमका वापर कशासाठी केलाय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. तसेच हा बलून नेमका कोणत्या संस्थेचा आहे का, तो कोणत्या संशोधनासाठी वापरण्यात येत आहे का, याबाबतही ग्रामस्थांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झालेत. नांदूर खंदरमाळ शिवारातील भोयटेमळा येथील शेतकरी विपुल सुपेकर हे बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पाणी भरत असताना त्यांना हा बलून शेतात पडलेला आढळून आला. सुपेकर यांना आधी हा बलून साधा वाटत असल्याचे दिसलं, मात्र प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यानंतर त्याचा आकार आणि त्यास जोडलेले काही साहित्य पाहून त्यांना संशय बळावला. मी गणेश सुपेकर, नांदूर खंदरमाळ, तालुका संगमनेर. आज सकाळी शेतात पाणी देत असताना आमचा पुतण्या विपुल सुपेकर याला एक संदिग्ध असा बलून त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या बलूनला काही किट जोडलेलं त्या ठिकाणी आढळून आलं. तर त्या बलूनच्या किटमध्ये काही कॅमेरा सदृश्य काही वस्तू आणि काही चिप त्यामध्ये बसवलेल्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसून आलं. अशा प्रकारचे बलून बऱ्याच वेळा पाहण्यात येतात, परंतु हा बलून आमच्या शेतामध्ये या ठिकाणी मक्याच्या शेतामध्ये पाणी देत असताना आढळून आला. तर हा बलून कुठल्या संस्थेने, कुठल्या संशोधनासाठी किंवा कुठल्या सर्वेक्षणासाठी कोणी सोडलेला आहे का आणि त्याचं कारण काय, तर अशा प्रकारचं चौकशी महसूल प्रशासनाने या ठिकाणी करावी. यापूर्वी असे बलून या ठिकाणी आढळून आले, काही लोकांनी ते पोलीस स्टेशनला जमा केले, परंतु त्याचं पुढे काय झालं याची कोणालाच कल्पना मिळाली नाही. तर आम्ही या निमित्तानं हा बलून महसूल प्रशासनाच्या ताब्यात या ठिकाणी देणार आहोत आणि त्यांना एकच मागणी आहे की अशा प्रकारचे बलून दिसून येतात किंवा सापडलेले आढळतात, तर या बलून कुठल्या संस्थेने कशा कारणासाठी किंवा कशासाठी पाठवला किंवा याचं कारण काय, याचा शोध घेऊन ती माहिती जनसामान्यांना मिळावी अशा प्रकारची अपेक्षा प्रशासनाकडून आहे. त्यानंतर ही माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना समजली, मात्र या बदलूंमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. तसेच हा कुठून आला आणि कशासाठी वापरण्यात आला होता याची चौकशी संबंधित प्रशासन आणि यंत्रणांनी तातडीने करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होतीये. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नांदूर खंदरमाळ.